आज फक्त वरण भातच खाणार असं म्हणणारे थोड्या वेळाने लगेच बदलले आणि म्हटले अंड्याची चटणी खायची. म्हटलं अंड्याची चटणी बनवायची म्हटल्यावर त्याच्यासोबत चपातीही बनवावीच लागणार. मग भरपूर सारा कांदा चिरून घेतला आणि एक साईडला मी अंडी उकडून घेतली होती. मग कांदा परतायला टाकला आणि म्हटलं तोपर्यंत अंडी सोलून घ्यावीत. मला अंडी सोलायला खूप आवडतं, लहानपणीही आवडायचं, परंतु मम्मी काय बनवायला म्हणजे सोलायला काही द्यायचीच नाही कारण ती खूप गरम असायची म्हणून. पण आजही मला तेवढेच अंडी सोलायला आवडतात, एक वेगळाच आनंद मिळतो. आपला आनंद कशातही असतो. मग हे सगळं करत असताना अंडी सोलून घेतली, ती चिरून घेतली आणि ही चटणी मी बनवून घेतली. याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. हे बनल्यानंतर चपाती बनवली आणि फायनली माझं जेवणाचं ताट रेडी झालं. आज जेवणामध्ये होती अंड्याची भाजी, चपाती आणि सकाळची जी पनीरची भाजी होती उरलेली तीही मी घेतली आणि त्याच्यासोबत वरण भातही होता. म्हटलं करायचा होता फक्त वरण भात आणि एवढा मोठा स्वयंपाक होऊन गेला. तुमचं असं होतं का मला